माझं नाव करण आहे. आज मी पावसामुळे लवकर घरी आलो होतो. संध्याकाळ झाली होती. बाहेर आकाश इतकं काळं झालं होतं की संध्याकाळीही रात्रीसारखं अंधार झाला होता. बाहेर जोरात वारा वाहत होता आणि खिडक्या एकमेकांना आपटून बंद होत होत्या. आम्ही हॉलमध्ये सोफ्यावर बसून टीव्ही बघत होतो. आज आई-बाबा मोठ्या बहिणीकच थांबवलं होतं. आज मी पूर्णपणे एकटा होतो. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. काही मिनिटांतच माझ्या दारांची घंटा वाजली. मला आश्चर्य वाटलं की इतक्या वादळी पावसात कोण आलं असेल? एक क्षण मला वाटलं आई-बाबा आले असतील. म्हणून मी धावत दार उघडायला गेलो आणि दार उघडलं. जसं मी दार उघडलं, समोरचं दृश्य पाहून माझ्या डोळ्यांची पापणी उघडीच राहिली. समोर माझ्या ऑफिसमधली मैत्रीण रुचा उभी होती. ती डोक्यापासून पायापर्यंत पावसात भिजून गेली होती. तिने जीन्स आणि टॉप घातले होते. तिने जीन्स थरथर कापत होती आणि तिचे ओले केस गालांना आणि गळ्याला चिकटले होते. थंडीमुळे तिला बाहेर उभं राहणंही कठीण जात होतं. मी विचारलं, "रुचा, तू?" ती म्हणाली, "ओ करण, प्लीज आधी मला आत घे. माझी गाडी रस्त्याच्या मध्ये खराब झाली. मग मला तुझी आठवण आली. तुझं घर जवळच होतं. म्हणून मी कसंबसं इथे आले. इतका पाऊस आहे की ऑटोही मिळत नव्हता. तिथे भिजत राहण्यापेक्षा तुझ्या घरी जाणं बरं वाटलं. हो करण, तू लवकर आलास, चांगलं झालं. पावसापासून वाचलास. बाहेर खूप पाऊस आहे." रुचाने आपले दोन्ही हात आपल्या अंगावर घासत म्हटलं. मी तिची अवस्था पाहून म्हणालो, "आपण नंतर बोलू. आधी तू बाथरूमला जा आणि गरम पाण्याने अंघोळ कर. हे कपडे घे. तोपर्यंत बदलून ये." मी माझ्या बहिणीची नाईटी तिला देत म्हटलं. ती फ्रेश होण्यासाठी गेली. तोपर्यंत मी स्वयंपाकघरात गेलो आणि थंडीपासून आराम मिळावा म्हणून आल्याची चहा तयार करायला ठेवली. थोड्या वेळाने रुचा बाहेर आली. रुचा त्यात खूप सुंदर दिसत होती. तिने आपले ओले केश टॉवेलने बांधले होते. मी तिला बाहेर येताना पाहताच तिच्यासाठी चहा घेऊन हॉलमध्ये आलो. अचानक जोरात विजांची कडकडाट झाली आणि संपूर्ण घराची लाईट गेली. घरात अंधार पसरला. हे देवा! रुचा जोरात किंचाळली आणि अंधारात तिने सरळ माझा हात पकडला. मी खिशातून मोबाईल काढला, त्याची फ्लॅशलाईट चालू केली आणि समोर टेबलावर ठेवली. हॉलमध्ये एक शांत वातावरण तयार झालं होतं. आम्ही दोघे सोफ्यावर एकमेकांच्या खूप जवळ बसून एकमेकांकडे बघत होतो. चहाचे घोट घेत आम्ही बोलणं सुरू केलं. पण वातावरणातील थंडी आणि मंद प्रकाश आमच्यात जुन्या आठवणींचा एक वेगळाच कोहरा निर्माण करत होता. "करण, तुझे आईबाबा कुठे आहेत?" "कुठेही दिसत नाहीत," मी म्हणालो. "ते माझ्या दीदीकडे गेले आहेत. पावसामुळे आज येऊ शकत नाहीत." रुचा म्हणाली, "करण, अजूनही खूप थंडी वाटते." ती हळूच सरकली आणि माझ्या अगदी बाजूला बसली. तिचा खांदा माझ्या खांद्याला लागला. तिच्या जवळ येण्याने मला एक सुखद ऊब जाणवली. रुचाने सोफ्यावर आपले दोन्ही पाय वर घेतले आणि माझ्या जवळ आली. तिने आपला चेहरा माझ्या खांद्यावर ठेवला. आता वातावरण खूप गरम आणि भावनिक झालं होतं आणि आता बोलणं पूर्णपणे थांबलं होतं. खोलीत फक्त पावसाच्या थेंबांचा आवाज आणि आमच्या दोघांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. रुचाने हळूच आपल्या नजरेने माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यांत एक विचित्र इच्छा आणि प्रेम होतं. ती हळूहळू पुढे सरकत होती. तिचे डोळे काहीतरी जण गमावत होत होते. मी आपला हात तिच्या खांद्यावर ठेवला. रुचाला माझ्या स्पर्शाने सुकून मिळालं आणि तिने आपले डोळे बंद केले. मी हळूहळू आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला. आमचे श्वास एकमेकात मिसळू लागले. रुचानेही माझं लक्ष वेधण्यासाठी माझा हात आपल्या हातात घेऊन दाबायला सुरुवात केली. हळूहळू संध्याकाळ मावळत होती आणि रात्र सुरू होत होती. आणि या अंधारलेल्या थंड खोलीत आमच्या दोघांमधील अंतर आणि जुने नाते पूर्णपणे मिटत होते. संपूर्ण वातावरण भावना आणि प्रेमाने भरलेलं होतं. रात्र झाली होती. बाहेर पाऊस आधीपेक्षा जोरात पडत होता, पण खोलीच्या आत एक वातावरण वादळापेक्षाही तीव्र आणि भावनिक होत चाललं होतं. अजूनही वीज आली नव्हती. मोबाईल फोनच्या फ्लॅशलाईटने काम चालू होतं. रुचाने प्रेमाने माझा हात आणखी घट्ट पकडला होता. तिचे गरम श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होते. "करण." रुचाने खूप मंद, कापत्या आवाजात माझं नाव घेतलं. मी तिच्याकडे पाहिलं. मोबाईल फोनच्या प्रकाशात तिचा चेहरा अत्यंत सुंदर दिसत होता. तिचे ओठ हळूच कापत होते. मी आपल्या हाताने हळूच तिच्या गालावर चिकटलेल्या केसांची लट बाजूला केली. माझ्या बोटांचा स्पर्श होताच रुचाने आपले डोळे बंद केले आणि तिची बंद केले आणि एक खोल श्वास घेतला. मी आपला हात तिच्या गालांवर फिरवला. जेव्हा रुचाने आपले डोळे उघडले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर संकोच कमी आणि एक लालसा अधिक तीव्र होती. जास्त विचार न करता मी आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेला. आमचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते आणि जास्त वेळ न घालवता पुढच्याच क्षणी मी तिच्या कपाळावर आणि ओठांवर प्रेमाने हलकासा स्पर्श केला. जसा तो स्पर्श झाला, रुचाच्या अंगात आनंदाची लहर पसरली.
तिने ताबडतोब आपल्या दोन्ही हातांनी माझ्या गळ्याभोवती गुंडाळलं आणि मला आपल्याकडे ओढलं. आमची पहिली जवळीक खूप नैसर्गिक आणि भावनिक होती. रुचा केवळ शांत भावाने प्रतिक्रिया देत नव्हती, तर ती या प्रेमाचा पूर्णपणे आनंद घेत होती. आमच्या दोघांमधील उमटणाऱ्या भावनांनी आणि मनाने आणखी धुसर करून टाकलं होतं. आम्ही दोघे एकमेकांत पूर्णपणे हरून गेलो होतो. थंडीपासून वाचण्यासाठी तिने सोफ्यावर आपले दोन्ही पाय वर घेतले आणि सरळ माझ्या मांडीवर आली. जेव्हा ती माझ्या जवळ आली तेव्हा तिच्या निरागसतेने माझ्या हृदयाला स्पर्श केला. रुचाने एक हात माझ्या केसात फिरवला आणि दुसरा हात माझ्या पाठीवर ठेवून मला आपल्याकडे ओढलं. त्यामुळे मी पूर्णपणे बेकाबू झालो. माझा हात नकळत रुचाच्या कमरेवर गेला. जसा मी तिला प्रेमाने मिठी मारली. रुचाने मला ओढून जोरात घट्ट मिठी मारली. सोफ्यावर झालेली ही पहिली जवळीक होती. हे केवळ एक साधं बोलणं राहिलं नव्हतं. तिच्या मनाची ऊब आणि तिच्या श्वासांच्या गतीने मला सांगितलं होतं की आज रात्र लांब होणार आहे. आपण खोलीत जाऊया का? इथे खूप उघडं वाटतंय. रुचाने माझ्या पाठीवर हात फिरवत माझ्या कानात येऊन म्हटलं. तिचे गरम श्वास माझ्या कानावर पडताच माझ्या हृदयात भावनांची आग आणखी भडकली. मी रुचाचा हात आपल्या हातात घेतला. अंधारात आम्ही हळूहळू बेडरूमकडे गेलो. बाहेर विजा कडकडत होत्या, पण आमच्या मनात चाललेलं वादळ आता आणखी तीव्र झालं होतं. रात्र झाली होती. आम्ही हॉलमधून निघून बेडरूममध्ये आलो होतो. मी रुचाला जेवण खाण्यासाठी सांगितलं, पण तिने नकार दिला. बाहेर विजांच्या चमकांचा प्रकाश बेडरूमच्या खिडकीतून आत येत होता. पावसाच्या थेंबांचा आवाज आणि आमचे जोरात श्वास स्पष्ट ऐकू येत होते. मी बिछाण्यावर न करता माझ्या जवळ आली आणि स्वतःला माझ्या हातात सोपवलं आणि सरळ माझ्या हातात आली. मला तिच्या जवळ येण्याने खूप आनंद झाला. तिचं मन माझ्या मनाशी जोडलेलं होतं. तिने आपले केस मागे केले. आज रात्री आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही, रुचाने माझ्या डोळ्यांत पाहत म्हटलं. ती खाली झुकली आणि पुन्हा एकदा माझ्या ओठांवर प्रेमळ चुंबन दिलं. यावेळी चुंबन आणखी खोल होतं. मी आपले दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले आणि तिला आपल्याकडे ओढलं आणि तिच्या मऊ पाठीला स्पर्श केला. माझ्या स्पर्शाने तिच्या तोंडून हलकीशी आहा निघाली. रुचा माझ्या पाठीवर आणि छातीवर हात फिरवायला लागली. मऊ बोटांचा स्पर्श मला मधोश करत होता. रुचाने आपल्या मनातील सर्व संकोच दूर केला होता. मनप्रकाशात तिची असीम सुंदरता पाहून माझे डोळे चमकले. तिचं शरीर अत्यंत सुडौल आणि आकर्षक दिसत होतं. मी पुढे सरकलो आणि तिच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर आपले ओठ ठेवले. तिने आनंदाने आपला गळा एका बाजूला झुकवला आणि माझे केस घट्ट पकडले. माझी मैत्रीण या क्षणी माझ्या हातात होती, जिच्यावर मी एकतर्फी प्रेम करत होतो. कारण हळू, जेव्हा माझा हात रुचाच्या पाठीच्या वरच्या बाजूला गेला, पण तिच्या डोळ्यांतील भाव सांगत होते की ती या स्पर्शाला आणखी इच्छित होती. खोलीत भावनांचं तापमान इतकं वाढलं होतं की बाहेर पाऊस पडत असतानाही आमच्या अंगावर घामाचे थेंब जमा झाले होते. पण बिछाण्यावर आम्ही सर्व सीमा ओलांडल्या होत्या आणि एकमेकांच्या मनात आणि भावनात पूर्णपणे विलीन झालो होतो. ही रात्र आता आणखी खोल आणि सुंदर होती. रात्र झाली होती. सगळं जग शांतपणे झोपलेलं होतं. पण माझ्या बेडरूममध्ये एक वेगळ्या प्रकारचा दाट कोहरा पसरला होता. बाहेर पाऊस थोडा कमी झाला होता, पण खोलीच्या आत शारीरिक आणि भावनिक वादळ उग्र स्वरूपात उसळत होतं. माझ्या फोनची बॅटरी संपल्याने हलकी पिवळी रोशनीही बंद झाली होती. आता खोलीत एकमेव प्रकाश खिडकीतून येणारी विजांची चमक होती. एका बाजूला रुचाचं सुडौल आणि गरम शरीर होतं. करण, तू आज मला दिवाणा बनवला आहेस. रुचाने अंधारात माझा चेहरा आपल्या हातात घेतला आणि आपले ओठ माझ्या ओठांशी मिळवले. यावेळी चुंबनात केवळ वासना नव्हती, तर एक गहन समर्पण होतं. तिचे भाव माझ्या मनात घुमत होते. मी आपला हात तिच्या पाठीवर सरकवला आणि तिच्या कमरेवर ठेवला. माझ्या हाताच्या घट्ट पकडीने रुचा जोरात करू लागली. ती आणखी घट्ट माझ्या हातांत सिमटली. तिचं हृदय माझ्या हृदयाशी इतक्या खोलात जोडलेलं होतं की आमच्या हृदयाच्या धडक्या स्पष्ट जाणवत होत्या. तेव्हा रुचाने मला आपल्या हातात घेरलं. तिने आपले दोन्ही पाय माझ्या पायांमध्ये अडकवले आणि आपले ओठ माझ्या ओठांवर दाबले. तिचे ओठ आणि तिचे गरम श्वास माझ्या अंगात वीज पसरवत होते. तिची गोरी मऊ त्वचा विजांच्या प्रकाशात चमकत होती. अशाच प्रकारे संपूर्ण रात्र आमच्या मौजमस्तीत गेली. सकाळी पाऊसही थांबला होता. सकाळी मी रुचाला उठवलं, कारण आजूबाजूला कोणी पाहिलं तर माझ्या आई बाबांना सांगेल. म्हणून मी रुचातला कोणी पाहण्यापूर्वी तिच्या घरी जायला सांगितलं. रुचाही तयार होऊन आली आणि कोणी पाहण्यापूर्वी ती निघून गेली. आणि जाताच मी आतून दार बंद केलं. मी खूप थकलो होतो. मी खोलीत येऊन बिछाण्यावर झोपलो. आज ऑफिसला जाण्याचीही ताकद माझ्यात नव्हती. त्या रात्रीच्या अनुभवातून मला असं कळलं की भावनांचा ओघ किती तीव्र असू शकतो, पण अशा क्षणीही आपण जबाबदारीने वागायला हवं. नातेसंबंधात विश्वास, संवाद आणि एकमेकांच्या भावनांचा आदर ठेवणं महत्त्वाचं असतं.
त्या रात्रीनंतर रुचा आणि माझं नातं अधिक जवळीक वाढलं, पण आम्ही दोघेही समजदारपणे पुढे गेलो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.